श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 27 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थी. आजच्या दिवशी 9/9चा सुद्धा एक असा मोठा योग बनतोय की जो तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतो आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो जर तुम्ही हे मी सांगितलेले छोटे छोटे उपाय केलेत तर. आता 9/9 कसं होतंय हे तुम्ही विचाराल तर 9/9 27 म्हणजे 7 आणि 2ची बेरीज केली तर 9 येतं आणि आपलं हे सालसुद्धा आहे 9च. म्हणजे 2025ची बेरीज केली तर सुद्धा 9 येतं, म्हणून हा योग होतो 9/9चा. तर आजच्या दिवशी तुम्हाला असे 3 उपाय मी सांगणार आहे जे जर तुम्ही केले. 9/9 हे कशाचं दर्शक आहे तर ते जे आपल्या आयुष्यामध्ये काही घडून गेलेले असतात, वाईट गोष्टी ज्या आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या असतात त्या पुन्हा रिपीट होऊ नयेत किंवा त्या संपून गेला. तो एक चॅप्टर होता, तो एक भाग होता, तो संपून गेला. ते आपले पास्ट लाईफचे कर्म होते, जे वाईट कर्म होते ते संपलेले आहेत आणि इथून पुढे आता नव्या नव्या गोष्टींची सुरुवात होणार आहे. आता नवीन काहीतरी चांगलं होणार आहे. हा विश्वास म्हणजेच 9/9 हा विश्वास देतो आपल्याला की तुमच्या वाईट गोष्टींचा काळ संपला आहे आणि आता येणाऱ्या सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. चला तर मग वळूया जास्त वेळ न घालवता पहिल्या उपायाकडे. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण झाडाला पाणी घालतो. म्हणजे काही लोक घालतात तर काही घालत नाहीत. तर काय करायचं, उपाय हाच आहे की तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्या घरामध्ये जर तुळस असेल तर त्या तुळशीला घालायचं आहे किंवा बाहेर कोणतेही झाडं असू द्या, घरामध्ये तर तुम्ही झाडं लावली असेल किंवा बाहेर गॅलरीमध्ये झाडं लावली असतील तर तुम्हाला त्या झाडामध्ये पाणी घालायचं आहे. पण कसं घालायचं आहे तर आपली इच्छा प्रेझेंट टेन्समध्ये झालेली आहे, कोणतीही एक इच्छा. एका झाडामध्ये पाणी घालताना एक इच्छा तुम्हाला बोलायची आहे. असं तुम्ही 2-3 झाडांना पाणी घालू शकता. तर पाणी घालताना तुम्हाला तुमची जी कोणती इच्छा आहे ती प्रेझेंट टेन्समध्ये झालेली आहे असं बोलायचं आहे. तुम्हाला हे 7 वेळा बोलायचं आहे. म्हणजे जसं की मला जॉब लागला आहे, मला माझ्या मनासारखा जॉब मिळाला आहे. आता दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा तुम्ही कधीही दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी करू शकता. जेणेकरून आपण सकाळी देवाला दिवा लावतो किंवा संध्याकाळी लावतो. तर जेव्हा पण तुम्ही देवाला दिवा लावाल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर हातामध्ये 9 लवंगा घ्यायच्या आहेत. उजव्या हातामध्ये 9 लवंगा घ्या. त्या अशा मुठीमध्ये ठेवा आणि मनातल्या मनात बोलायचं आहे की जे काही माझे मागचे जन्मीचे कर्म होते, जे आत्तापर्यंत काही वाईट माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलं किंवा जे काही माझ्या हातून चुका झाल्या असतील त्या आता माझ्याकडून पुन्हा रिपीट होणार नाहीत किंवा जे काही माझ्या बाबतीत वाईट झालं ते तिकडेच संपलं. आता माझ्या बाबतीमध्ये काहीही वाईट होणार नाही किंवा माझ्या आयुष्यामध्ये कधीच काही वाईट होणार नाही. मी पॉझिटिव्हिटीला अट्रॅक्ट करते किंवा माझ्या आयुष्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह आणि चांगल्याच गोष्टी घडत आहेत. माझं नशीब माझं साथ देत आहे. सगळ्या माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी होत आहेत असं बोलून त्या लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दिवा विझल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या लवंगा घ्यायच्या आहेत किंवा त्या दिवशी दिवा विझल्यानंतर त्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगा तुम्हाला कोणत्याही झाडाच्या मातीमध्ये दाबून टाकायच्या आहेत. त्या मातीमध्ये दाबल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या मातीमध्येच बोटाने आपल्या 9/9 असं लिहायचं आहे. आपल्या बोटाने 9/9 लिहायचं आहे आणि तिथे तुम्ही जे बोललात ते पुन्हा तिथे हे करायचं आहे. तुम्हाला मनातल्या मनात पुन्हा ते बोलायचं आहे किंवा तुम्हाला ते फील करायचं आहे की माझ्या बाबतीत तिथे बोलायचं आहे की आज झालं. आता माझ्या आयुष्यातली सगळी संकटं संपली, माझ्या सगळ्या दुःख संपली. आता आजपासून माझ्या आयुष्यात सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत आणि ते फील करायचं आहे आणि त्याचा आनंद व्यक्त करायचा आहे. म्हणजे मनातल्या मनात खुश व्हायचं आहे आणि मग तुम्हाला जाणवेल तुमच्या आतमध्ये की तुम्हाला तुमच्यामध्ये किती पॉझिटिव्हिटी आली आहे किंवा तुम्हाला हा उपाय फक्त करायचा आहे म्हणून करायचा नाही, तर तो फील करायचा आहे आणि तो उपायाचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे, हे नक्की. खूप सोपा उपाय आहे. तुम्ही हा नक्की करून बघा. तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ह्याचा रिझल्ट कसा मिळाला ते. पुढे वळूया पुढच्या उपायाकडे.
दुसरा उपाय आहे, संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर कापूर घ्यायचा आहे. कापुरामध्ये तुम्हाला 3 लवंगा टाकायच्या आहेत फुलवाल्या आणि त्याचा धूप तुम्हाला सगळीकडे आपल्या घरामध्ये दाखवायचा आहे. म्हणजे प्रत्येक रूममध्ये, बेडरूममध्ये आणि ते दाखवत असताना बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आहे. माझ्या घरामध्ये सगळे निरोगी आहेत. निरोगी हा शब्द वापरायचा नाही. माझ्या घरामध्ये सगळे हेल्दी आहेत. माझे सगळी नाती, माझे सगळे लोकं माझ्याशी चांगलं वागत आहेत किंवा माझ्या घरामध्ये खूप आनंद आहे. हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता पुढचा आणि एकदम सोपा आणि हा उपाय 100% काय 1000% वर्क करतोच. कारण हा उपाय मी दरवर्षी करते आणि त्याचे मला खूप चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. तर मी हा तुम्हाला तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर तो काय आहे तो आपण बघूया. त्याच्यासाठी तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे. त्याच्यावरती लाल पेनाने तुमची जी काही इच्छा असतील, कितीही तुमच्या इच्छा असू द्या, जेवढ्या इच्छा असतील तेवढ्या तुम्ही त्या लाल पेनाने कागदावरती लिहायचं आहे. आणि तो कागद फोल्ड करून जर तुमच्या घरी गणपती बाप्पा बसत असतील तर गणपती बाप्पाच्या पाटाखाली ते ठेवायचे आहे चिठ्ठी. आणि जेव्हा तुम्ही विसर्जन कराल गणपतीचं तेव्हा ती चिठ्ठीसुद्धा त्याच्यासोबत विसर्जित करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये गणपती नसतील बसत तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा हा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका. त्याच्यासाठी तुम्हाला हा कागद आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असो किंवा मंदिरामध्ये फोटो जरी असेल तर त्याच्या पाठीमागे तुम्हाला तो कागद ठेवायचा आहे आणि तुम्ही मनामध्ये ठरवायचं आहे की मला हा कागद कधी विसर्जित करायचा आहे. 5 दिवसाचे, 7 दिवसाचे किंवा 11 दिवसाचे गणपती असतात किंवा 1.5 दिवसाचा गणपती असतो तर तेव्हा तुम्हाला हा कागद विसर्जित करायचा आहे. जे तुम्ही ठरवलं आहे त्या दिवशी तुम्हाला हा कागद पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. जर पाणी तुमच्याकडे स्वच्छ पाणी विसर्जित करण्यासाठी नसेल तर तुम्हाला हा कागद एखाद्या झाडाच्या मातीमध्ये दाबायचा आहे आणि वरनं पाणी टाकायचं आहे. हा उपाय 100% वर्क करतो कारण मी हा दरवर्षी करते, हे मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आपण प्रत्येक वेळी उपाय करत असतो, पण जर आपण एखाद्यावरती रागवतोय, एखाद्याचा अनादर करतोय, सतत मोठ्याने बोलतोय, सतत चिडचिड करतोय, तर ती निगेटिव्ह एनर्जी आपलं कोणतंही काम होऊ देत नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि कोणत्याही गोष्टीचा जास्त त्रास करून घ्यायचा नाही किंवा एखादी गोष्ट नाही झाली तर त्याचा देवाची इच्छा असं समजून ती गोष्ट सोडून द्यायची. जेव्हा आपल्या देवाची इच्छा असेल तेव्हा ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडेल. हे तर 100% खरं आहे. तर हे होते उपाय जे मी तुम्हाला सांगितले. खूप छोटे उपाय आहेत. नक्की ट्राय करा. कारण ह्या छोट्या उपायानेच आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य आणि धनसंपत्ती येत असते. हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि यासोबतच माझा अजून एक व्हिडिओ येईल तो म्हणजे विसर्जना दिवशीचा तो सुद्धा उपाय मी स्वतः ट्राय करते आणि मी तुम्हाला तो शेअर करणार आहे. तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे हे जे मी उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी तिथपासून ते तुम्ही 11 अनंत चतुर्थीपर्यंत कधीही ते उपाय तुम्ही करू शकता. नक्की तुम्हाला फायदा होईल. नक्की ट्राय करा. श्री स्वामी समर्थ.